श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तंबाखू कशी उत्पन्न झाली ती मी एक कथेद्वारे तुम्हाला सांगणार आहे। बघा, एक राजा असतो आणि एक ऋषी असतो। ते एकमेकांचे साळू असतात। मग राजाच्या बायकोला एक दिवस त्या राणीला आठवले की माझ्या बहिणीने राजमहालात यावे आणि जेवण करावे। मग राजाला जेव्हा हे सांगितले तेव्हा राजाने सुद्धा होकार दिला आणि आपल्या साळूला कुटुंबासहित राजवाड्यात आणले। मग तेव्हा राजाच्या पत्नीने भरजरी वस्त्र घातलेली होती, छान साडी घातलेली होती आणि इकडे ऋषीच्या पत्नीने साधी साडी घालून फक्त गळ्यात तुळशीची माळ घातलेली होती। मग जेव्हा ते राजमहालात आले तेव्हा दरबारातील जे काही कर्मचारी होते किंवा जे काही सेवक होते ते ऋषीच्या पत्नीला हसू लागले आणि कुठे हा राजभोग आणि कुठे हा गंगूतेली असं म्हणून त्यांची खिल्ली उडवत होते। मग ऋषी आणि ऋषीच्या पत्नीने जेवण झाल्यावर आपल्या बहिणीला सांगितले की तुम्ही सुद्धा माझ्याकडे या आणि भोजन करा। अशी सांगितल्यावर राजाच्या पत्नीने सुद्धा हो सांगितले। मग जो ठरलेला दिवस होता त्या दिवशी राजा हा त्या ऋषीच्या कुटियामध्ये गेला। पण त्याच्या आधी ऋषीने आपले जे काही पुण्य होते तो पुण्याचा साठा एकत्र करून इंद्रदेवाला प्रसन्न केले आणि इंद्रदेवाकडून एक मोठा तंबू, काही सेवक आणि कामधेनू गाय मागितली। इंद्रदेवाने सुद्धा कामधेनू गाय ही उसनी दिली। मग ऋषीने आणि ऋषीच्या कुटुंबाने त्या कामधेनू गायची मनोभावे पूजा केली, आरती केली आणि आपली मनोकामना मागितली। तेव्हा कामधेनू गायने 56 प्रकारचे जे काही भोग असतात ते दिले। विविध मिठाई, मिष्टान्न, सगळ्या प्रकारचे मिठाया, पुरी भाजी, सर्व प्रकाराचे जे काही भोजन असते ते त्या मोठ्या तंबूमध्ये, मोठ्या चांदीच्या परातीत, मोठ्या पातेल्यांमध्ये असं उत्पन्न करून दिले। जी काही इच्छा त्या ऋषींची होती ते सर्व त्या गायीमातेने दिले। मग इकडे राजाने जेवण केले, त्याच्या कुटुंबाने जेवण केले। मग राजाचे रक्त ओसंडून वाहत होते की याने केलं कुठून। मग राजाने सांगितले की माझे जे दरबारकरी आहेत, माझ्यासोबत जे आलेले आहेत दरबारातील कर्मचारी, अधिकारी, ते सुद्धा जेवण करतील। तेव्हा ऋषी म्हटले की हो चालेल, ते सुद्धा जेवण करतील तर त्यांना सुद्धा जेवण देऊया। मग राजाचं अजून रक्त खळखळून लागलं की याच्याकडे हे पुरेल का। मग त्याने हजारो सैनिकांना सुद्धा जेवण करण्यास सांगितले। तेव्हा ऋषीने देखून त्या सर्व सैनिकांना जेवण वाढले। मग इकडे सर्व सैनिक अतिशय तृप्त होऊन जेवण करू लागले आणि त्यांचे मन तृप्त झाले, तरीही ते अन्न अजून होतेच। मग राजाला विचार आला की एवढे सगळ्यांनी जेवले पण कुठं कढई दिसत नाही ना, कुठं चूल मांडलेली दिसत, मग हे आलं तर केलं कुठून। तेव्हा राजाने त्या ऋषीला विचारल्यावर ऋषीने त्या गायीला दाखवले। गायीसोबत आलेला जो मोठा तंबू होता तो सुद्धा दाखवला। तेव्हा राजाच्या मनात लालसा उत्पन्न झाली आणि राजाने ती गाय मागणी केली की तू ऋषी ही गाय मला दे। माझ्या दरबारात अनेक सेवेकरी आहेत, अनेक सैनिक आहेत, त्यांना किंवा माझा राजवाडा चालण्यासाठी, प्रजेला सुख देण्यासाठी मला तू ही गाय दे, म्हणजे मी जे मागेल ते मला पूर्ण करेल आणि मी प्रजेला सुखी ठेवीन। तेव्हा ऋषी म्हणाला की ही गाय तर मी इंद्रदेवाकडून उसनी आणलेली आहे, मी तुम्हाला देऊ शकत नाही। तेव्हा ऋषीच्या मनात आले की हा आता गाय घेऊन जाईल। मग पटकन त्या गायीला मोकळं केलं आणि स्वर्गी लोकात पाठवायला सुरुवात केली।
वरती जात असताना त्या राजाने त्या गायीवर वार केला आणि बाण चालवले, तेव्हा बाण त्या गायीच्या पायाला लागले आणि गायीच्या पायामधून रक्त वाहू लागले. पण तसं सुद्धा गाय थांबली नाही आणि ती स्वर्गीय लोकात तशीच जखमी गाय पोहोचली. इकडे गायीच्या पायातून जे रक्त वाहत खाली पडलेलं होतं, ज्या ठिकाणी ते रक्त पडलं त्या ठिकाणी बीज उत्पन्न झाले आणि तिथं रोप तयार झाले. ते रोप म्हणजेच तंबाखू. तमा म्हणजे गाय आणि खू म्हणजे खून, म्हणजे गायीच्या खूनापासून उत्पन्न झालेली ही तंबाखू. म्हणून आपण ती तंबाखू खाऊ नये. एक प्रकारचे ते मांसच आहे. जे शाकाहारी आहेत म्हणतात आम्ही शाकाहारी आहोत, आम्ही काहीच खात नाही, मांस नाही, मटण नाही, मच्छी नाही. पण ही जी तंबाखू आहे तिची उत्पत्ती अशी झालेली आहे की ती गायच्या पायामधून जे काही रक्त सांडलेलं होतं त्या रक्तातून रोपं तयार झाली आणि ती तंबाखूची रोपं उत्पन्न झाली. मग ज्या ठिकाणी ती गायचे रक्त पडले तिथे तंबाखू ही उत्पन्न झाली.